लढ्यात त्यांनी केलेल्या दोन शौर्य कार्यामुळे वयाच्या 13व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. डिसेंबर 1928 मध्ये भगतसिंग आणि त्यांचे सहकारी शिवराम राजगुरू यांनी 21 वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉर्डर्सला लाहोर येथे गोळ्या मारून ठार मारले. जेम्स स्कॉट यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून सॉर्डर्स बळी पडला. पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले. त्यामुळे लाला लजपत राय 2 आठवड्यानंतर मरण पावले. त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता. त्यांच्या या कटात चंद्रशेखर आझाद व शिवराम हरिराजगुरू सहभागी होते. त्यानंतर भगतसिंग व यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद यांनी शामल सिंग नावाच्या भारतीय पोलीस अधिकाऱ्याला मारले. 9 सप्टेंबर 1925 रोजी भगतसिंगच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे ठेवण्यात आले. असोसिएशन हा भाग समाज प्रबोधन, माहिती पत्रके, साहित्य सामग्रीची जमवाजमव, भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर आर्मी हा भाग प्रत्यक्ष क्रांती कार्यासाठी असे विभाजन केले गेले. हुतात्मा चंद्रशेखर आझाद हे मुख्य समन्वयक व सेनेचे मुख्य सेनापती, तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक चे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपवली गेली. या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उतरून टाकून भारतीय संघ राज्याची स्थापना केली. भारत पाकिस्तान सीमेवरील हुसेनवाला जिल्हा फिरोजपूर पंजाब नजीक उघडलेल्या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे पुतळे खून करून, दरोडे घालून वा 60 इंग्रजांना ठार करून काही स्वातंत्र्य मिळणार नाही असा त्यांचा उपवास वा धिक्कार केला तरी प्रत्यक्ष त्यांचे कार्य हे साक्षात राजसत्ता उचलून टाकण्यासाठी केलेले एक योजनाबद्ध स्वातंत्र्य समर होते. याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजे अभियोगात सरकारने ठेवलेले आरोपपत्र होय.